हे बरेच दिवस झाले सुधाकर दिसत नाहीये ना. त्याच्या मुलाने ताप देऊन ठेवलाय. का? काय झालं? त्याला कंपनीच्या MD व्हायचे होतं. सुधाकर नाही मानला, तर त्याने थेट कॉम्पिटिटरशी हात मिळवणी केली. बापाला दिलं सोडून. अरे रे, वाईट झालं. पण सुधाकरला अजून एक मुलगा आहे ना. हो, दिलीप आहे, पण तो सखा नाही, मानसपुत्र आहे. असे नका, पण सुधाकरच्या संस्काराखाली वाढलं. त्याला खूप मानतो. मानतो म्हणजे त्याच्या आदर्शवर चालतो. कंपनीचं नाव मोठं करतोय. म्हणजे सख्खा मुलगा उलटला, पण दिलीप नाव राखतोय. मानलं त्याला. अरे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीची वाट अपेक्षित होती. तीच पकडली तर ते मात्र तुला चालत नाही. ते म्हणजे तुला माहिती आहे, परवा माझा मुलगा समृद्धी महामार्गेनं एका दिवसात संभाजीनगरला जाऊन आला. आपल्या कारात होतं का रे शक्य? अहो काका, साहेब आले आणि बुलेट ट्रेनचं काम मार्गी लागले. मेट्रो, अटल सेतू बनणार. पोर्ट होल्स केवढे कमी झालेत. साहेबांनी पाहिलेलं स्वप्न हेच तर होतं. महाराष्ट्र नंबर 1 झाला पाहिजे. आणि त्यांच्या मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच साहेबांनी त्यांना साथ दिली, ज्यामुळे आज महाराष्ट्राचं रूप बदलत आहे, सुंदर सक्षम होत आहे. खरंच मला आज जाणीव झाली. ज्यांनी बाप मानला त्याने त्याच्या वसा न वतता न मातता साहेबांना कधीच टाकलं नाही. त्यांच्या संस्काराला, जगाला, फक्त महाराष्ट्राचे भविष्य त्यांच्याच हाती सुरक्षित आहे.